हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि माझे ब्लॉग तुम्ही बघतच असाल आणि इंस्टाग्रामच्या माझ्या ID वरती तुम्ही जो मला भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. छान असा प्रतिसाद देत राहा. आणि आज मी आलेली आहे बँडा गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं वांद्रे महोत्सव आहे. हे दरवर्षी भरतं. सो या वर्षी हे 26 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत आहे. तर आज आहे 4 तारीख. तर तुम्ही जर माझे व्हिडिओ 10 तारखेच्या आतमध्ये पाहत असाल तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा आणि छान आपला कोकणी महोत्सव सेलिब्रेट करा. आपल्या कोकण संस्कृतीचे एकदम छान असं हवं नको ते सर्व वस्तू इथे आहेत. त्यानंतर आपले पारंपरिक कार्यक्रम, दशावतार झालं, लावणी झाली, त्यानंतर भजन वगैरे सर्व इथे आहे. सो एंट्री केल्यावरच हा पहिला स्टॉल आहे. इथे सगळे युटिलिटी आयटम्स ठेवलेले आहेत. तर मसाजर पासून प्रत्येक गोष्ट इथे ठेवलेली आहे. हे आपलं डोरमेट पण आहे. त्यानंतर आपल्याला ज्या घरगुती छोट्या छोट्या वस्तू उपयोगाला लागतात त्या सर्व इथे आहेत. थोडा युनिक स्टाईलमध्ये वेगवेगळ्या अशा. इथे मसाल्यांचे पण दुकानं आहेत. मालवणी मसाला, आपला मच्छी, मटण, मालवणी मसाला, घाटी मसाला, सगळ्या प्रकारचे इथे मसाले पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि छान असा खमंग त्या मसाल्यांना सुगंध पण आहे. एकदम ऑथेंटिक आपला जसा मालवणी मसाला असतो तसा. त्यानंतर इथे सगळे आपले गावचे जे लाडू असतात, शेवेचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, त्यानंतर आंबावडी वगैरे असे सगळे आयटम्स पण इथे आहेत सगळे. पडतोय. गेल्या वर्षीच्या जत्रेला जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही या दादांकडे ही मॅट घेतली होती. मॅट प्लस गोधडी असं होतं, बिछाना टाईप. सो खूप छान क्वालिटी मिळाली आणि छान यूज होत आहे. सो त्याचंच एक त्यांना मी एक अप्रिसिएशन देत होती. इथे छान असे मातीचे पॉटरी पण आहेत आणि पाण्याची बॉटल, जग. आणि अशा प्रकारे मुद्दामून अभिमध्ये आलेला आहे व्हिडिओ खराब करण्यासाठी म्हणून. आणि त्याला माहितीच नाही की तो काय करतो आहे ते. त्यानंतर आम्ही आमच्या आवडत्या सेक्शनकडे आलो जे की लोणच्याचं होतं. आणि आम्ही ऑलमोस्ट म्हणजे खूप सारे प्रकार येतात जत्रेमध्ये जेव्हा असतं तेव्हा लोणच्याचे वगैरे. सो आम्हाला इथे घ्यायला खूप आवडतं लोणचं. आणि वेगवेगळे प्रकार असतात, वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. सो डेफिनेटली आम्हाला जे जे आवडतं आहे ते प्रत्येक प्रकारचे आम्ही लोणची इथे घेतो आणि ट्राय करत असतो. तसंच आम्ही प्रत्येकाने एक असं थोडा पाव किलो टेस्ट करण्यासाठी म्हणून लोणचं घेतलं. ना फक्त नाही, तांदळाचे पाहिजे. हे कसं आहे? डिसेंबरला 2 आहे. जिऱ्यामध्ये, लसूणमध्ये, हिरवी मिरची आहे, लाल मिरचीमध्ये आहे, पुदिना आहे, नाचणी आहे, त्याच्यापेक्षा बेटर ना ताई, आई आणते. आई कोण आहे आपली? ते 100ला आहे. ते कोणते पण घे. हे काय आहे? हे बटाट्याची आहे. उपासाची आहे. उपास आहे तुमचा?
आहेत हे? काय ते? बटाट्याचे वेफर. पहाडी पापड नाही तो भाजायचा तो वाला पापड आहे. कुठला घेऊ, छोटावाला घेऊ की मोठावाला घेऊ? हा घरच्या यूज साठीच आहे, पण कुठलं बरं वाटतं? मोठं कसं आहे? 350 अर्धा लिटर आहे आणि 700 रुपये. मगाशी 600 का 700? हे तूप आम्हाला पर्सनली खूप आवडलं, कारण की छान असं दाणेदार होतं. गावचं घरचं तूप असतं तसा सुगंध, आणि टेस्ट केल्यावरती टेस्ट पण एकदम छान होती. त्यामुळे जर तुम्ही या जत्रेत आलात तर हे तूप नक्की घ्या. हे कुठलंही प्रमोशन नाही आहे, जे मला आवडलं ते मी तुम्हाला सांगते आहे. आणि घरी आणल्यावर घरचे पण म्हणाले खूप छान आहे म्हणून. सो तुम्ही पण आला तिथे नक्की तर नक्की घ्या. हे काही गृहउद्योगाचे पदार्थ होते, जसं की पोहे झाले, डांगर झालं, पोळी पीठ, असं घावण्याचं पीठ, वड्याचं पीठ, उकडीचे तांदूळ. सो आम्ही थोडंफार इथे शॉपिंग केलं. म्हणजे आम्ही डांगर घेतलं, त्यानंतर पोहे घेतले आणि थोडे तांदूळ घेतले उकडीचे. सो हे सगळं आम्ही वस्तू इथे घेतले. आणि काका खूप फ्रेंडली होते, एकदम छान मस्ती मजाक करत एकदम बोलत होते आमच्यासोबत. आणि आणि इथे हॉटेल्स पण आहेत, जिथे चिकनचे, नॉनव्हेजचे, फिशचे थाली आहेत, व्हेज आहे. त्यानंतर आपल्या मालवणी पद्धतीचं, कोकणी पद्धतीचं सगळं व्हेज नॉनव्हेज आहे. घावणे झाले, भाकरी झाली, प्रत्येक गोष्ट इकडे तुम्हाला मिळणार आहे. सो तुमचा जर मार्गदर्शक नसेल तर तुम्ही इथे नक्की खायला येऊ शकता. एक नॉनव्हेज थाली, आणि ते पण तुमच्या समोर फ्राय करून तुम्हाला देणार आहे. त्यानंतर झाले घावणे, डोसे, सगळे ते तुम्हाला एकदम रेडी सर्व करून देणार आहेत. खेकड्याचा रस्सा, शिकल्या, सगळ्या प्रकारची ग्रेव्ही तुम्हाला मिळणार आहे. ही जत्रा ज्यांनी ऑर्गनाईज केली आहे ते म्हणजे मनोज पापर्डेकर काका. पापर्डेकर काका हे आमचे जुने शेजारी आहेत. छान मनमिळाऊ स्वभावाची पूर्ण फॅमिली आहे, फ्रेंडली फॅमिली आहे पूर्ण. तर ते देखील पूर्ण परिवारासोबत इकडे छान दररोज, आता इतके दिवस कार्यक्रम आहेत, इतके दिवस पूर्ण फॅमिली येते, छान एन्जॉय करते. येणाऱ्या जाणाऱ्यांचं छान स्वागत देखील करतात. असं त्यांचं छान असा स्वभाव आहे. ही मल्हारची पहिली राईड होती. बाईकवर बसला होता, छान एन्जॉय केलं. त्याला बाईक वगैरे हे सगळे खूप आवडतं, आणि त्याच्यात त्याने ते बसून मस्त मजा केली फुल ॲक्शनमध्ये. जसं पिक्चरमध्ये दाखवतात हिरो कसा बाईक घेऊन येतो वगैरे, सो त्या पद्धतीने छान असं एन्जॉय करत होता. त्याने जाईला पण, म्हणजे जिथे तिथे तो जात होता तिथे त्याला जाई हवीच होती. आणि जाईला पण, म्हणजे दोघं एकत्र असले की दोघं भाऊ बहीण छान एन्जॉय करतात एकमेकांची कंपनी, आणि त्या दोघांनाही आवडतं एकमेकांसोबत राहायला. आणि आम्ही पूर्ण फॅमिली आलो होतो. आता नवीन लग्न झालं आहे अभिचं, माझ्या भावाचा. तर तो, त्याची बायको, माझे दादा बहिणी, माझी बहीण प्रफुल्ल, मल्हार, आम्ही सगळे आलो होतो जत्रेमध्ये. आणि छान असा टाईम स्पेंड केला, फॅमिली टाईम.
मल्हार ऑलमोस्ट सर्व राईड्सवर बसला. त्याला खूप आवडतं जत्रेमध्ये येऊन राईड्सवर बसायला. ॲक्च्युली आता जुन्या काळासारखं काही राहिलेलं नाही आहे. आधी आपल्या इथे म्हणजे मी तरी लहान होती तेव्हा आमच्या दारामध्ये असे पाणी झुलेवाले यायचे. सो आम्ही कंटिन्यू दर संध्याकाळी आम्ही जायचो आणि ते मेरी गो राऊंड असतं छोटंवालं, त्याच्यामध्ये बसायचो. पण आता तसं काही नाही आहे. जत्रा वगैरे वर्षातून एकदा जिथे कुठे भरेल तिथे आपण आपल्या मुलांना घेऊन गेलो तरच हे सर्व त्यांना अनुभवायला मिळतं. मल्हारला टॅम्पोलिन खूप आवडतं. सो इथे टॅम्पोलिन पाहिल्याच्या नंतर मग त्याचं असं झालं, मम्मा मला तिथे जायचंच आहे. आणि अर्धा तास तरी त्याने मस्त एन्जॉय केला त्याच्यामध्ये. जाईला पण घेऊन गेला होता. जाई पण बसून तिला भीती वाटत होती, सो ती बसली होती आणि मल्हार तिला बाजूला असं उड्या मारत तिला फील करवत होता टॅम्पोलिनचं. आणि छान मस्त वाटत होतं बघायला. इथे एक वॉटर राईड होती, सो ती मल्हारला करायची होती. आणि पहिल्यांदा आम्ही असं ह्या वॉटर राईडमध्ये त्याला बसवलेलं आहे. त्याने पण खूप एन्जॉय केलं, मस्ती केली पाण्यामध्ये. आणि त्याला त्याची आवड ती आमची आवड, सो आम्ही पण त्याला बघून खुश होतो. जाई थोडी घाबरत होती त्यामुळे जाईला बसली नाही. तर छान मस्त मल्हारने एन्जॉय केलं ही वॉटर राईड. आणि आम्ही पण थोडं सगळी फॅमिली बसून उभं राहून त्याला तिथे पाहत होतो. तर अशा प्रकारे आम्ही मालवणी जत्रा ही जी होती ती एन्जॉय केली. आणि खूप साऱ्या अजून देखील गोष्टी केल्या पण त्या इतक्या शूट नाही करता आल्या आहेत. आणि खूप आवाज आहे कारण की तिथे ऑर्केस्ट्रा चालू होता, समजू शकते मी. पण तुम्ही योग्य तो प्रतिसाद द्या आणि एन्जॉय करा माझा हा व्हिडिओ. थोडंसं कर्कश आवाज वाटत असेल ऑर्केस्ट्रामुळे, पण माईक जो आहे तो त्यांनी हा असाच आवाज कॅप्चर केलेला आहे. सो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये. बाय बाय.